भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आलं. उद्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पडणार आहे. सर्व नगरसेवक एकत्रित राहावे यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सहलीसाठी सर्व भाजप नगरसेवक रवाना झाले. नाशिक महापालिकेत भाजपची एकाहाती सत्ता आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकचा विकास कशा पद्धतीनं होईल याकडे लक्ष देणार असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्तानं व्यक्त झाल्या. संपूर्ण जगाचं लक्ष हे नाशिकच्या कुंभमेळ्याकडे असल्याने शाश्वत विकास करण्याकडे आमचा प्रयत्न राहील, असे हिमगौरी आडके महापौर पदाचे उमेदवार यांनी सांगितले. निवडणूक तर अतिशय चांगली पार पडणार याचा आत्मविश्वास आहे, कारण नाशिककरांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे, पक्षाला बहुमत दिलेलं आहे आणि निश्चितपणे सरकार जे आहे केंद्रात आपला आहे, राज्यात आपला आहे आणि आता नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुरळीत कामं व्हावे या भावनेतनं विकासाला मत हे नाशिककरांनी दिलेलं आहे. अतिशय छान वाटतं आहे. सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत, तुम्ही वातावरण बघू शकता, अतिशय खेळीमेळीचं आहे. आनंद हा आहे की महिला नेतृत्वाला संधी मिळते आहे आणि आपण जसं आदरातिथ्य करतो घरात एखादा चांगला कार्यक्रम असताना, मग सगळी सोय पाहावी लागते. वेगवेगळे आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो आणि ती संधी नाशिककर म्हणून मला ही जबाबदारी आणि संधी दोन्ही अशा भावना मिक्स आहे. कारण इतका आत्मविश्वास, इतक्या विश्वासाने जे पक्षाने मला बळ दिलेलं आहे ते सार्थ ठरवायचं आहे. 100 नाही तर 200% पर्यंत आपण कसं हे करू आणि ऋणी आहे मी, अशी भावना आहे. खरं तर आगामी कुंभमेळा आहे, कशा पद्धतीचं आव्हान वाटतंय? महिला महापौर म्हणून तुम्ही आपल्या कुंभाचं प्रतिनिधित्व करणार आहात. नक्कीच, जसं मी सांगितलं, अतिशय आनंद वाटतोच आहे, पण आत्मविश्वास आहे की नाशिककर नाराज नाही करणार. नाशिककरांचा जो आत्मविश्वास आहे तोही चांगला वाढलेला आहे. महिला नेतृत्वाला संधी आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण असं पाहतोय की जसं आपल्या घरी पाहुणे येतात, मी आधीच म्हटलं, आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक नाशिककराने ही भावना ठेवली पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. हा आपला संस्कृतीचा पर्व आहे, हा ठेवा आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे आणि या निमित्ताने विकास हा नाशिकला पोचणार आहे आणि जगाच्या पाठीवर नाशिकचं नाव मोठं होणार आहे आणि नाशिक मोठं झालं तर आपण मोठं होऊ. शेवटचा प्रश्न, आपलं नाव जेव्हा पुकारलं तेव्हा तर खरं तो क्षण मला पाहायला मिळाला नव्हता. नंतर मी ते बघितलं की ते चिठ्ठीत लिहून आलेलं होतं प्रदेशाकडनं आणि मग ते पुकारण्यात आलं. ते मी नंतर पाहिलं, कारण तोवर मला फॉर्म भरायचा होता, त्यामुळे मी मनपात होते. पण अतिशय वेगळी अनुभूती होती की ना भूतो ना भविष्यती. अतिशय भाग्यशाली वाटतं आहे की ही चांगली काहीतरी पुण्याचं काम, सेवेचं काम आपल्या हातनं घडणार आहे. जुने नवीन सर्व सहकारी आज एकत्र आलोय आम्ही. मतदान कसं करायचं याची सर्व माहिती देणार आहे, त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलोय, निघालो एकडे. उपमहापौर पदाचे दावेदार आहात, अर्ज भरलेला आहे, उमेदवार आहात. काय एकंदर सगळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने कामांना प्राधान्य असणार आहे? शहर विकास, शहरात जे कामं गेले 4 वर्ष झाली, निवडणूक नव्हती शहरामध्ये, आता कुंभमेळ्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शहरामध्ये विकास कसा करायचा. सहल वगैरे काही निघालेली नाहीये. सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलावलेलं होतं आणि व्हीप बजवायचा आहे किंवा मतदानाची प्रक्रिया कशी आहे ते एका ठिकाणी एकत्र करून त्यांना सांगायचं आहे समजून. मतदान प्रक्रिया, व्हीपचं महत्त्व, त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. 72 नगरसेवक वन साईट आहे, मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? आता फॉर्म तर भरलेले, शिंदे सेनेने भरलेले आहेत, त्यामुळे मतदान जरी झालं तरी 72 मतं बहुमत आहे आमच्याकडे. माझी अपेक्षा आहे की त्यांनी जर त्यांच्या संख्याबळानुसार विचार केला तर बरं होईल. परवा राजीनामा दिला, काल दुपारी मनोमिलन झालं, काय असं वरिष्ठांनी चमत्कार केला? चमत्कार वगैरे काही नाही. काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर, वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही. त्यांचं बोलणं झालं. संध्याकाळी त्यांनी सूचना केली की तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या
की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेते. प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. प्रदेशाने दिलेली 2 नावं वेगळी होती, तुम्हाला आलेली 2 नावं वेगळी, दुसऱ्या 2 नावांची घोषणा झाली, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला होता. मी पुन्हा सांगतो, परिवार आहे भाजप हा, सर्वच विषय वृत्तपत्र आणि चॅनलला बोललेच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे आमचं बोलणं झालं, त्यात माझं समाधान झालं आणि त्यांनी सूचना केल्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. कारण तेच होतं की अन्य काही होतं? असं काही सांगू शकत नाही. सर्वच माहिती दिली पाहिजे परिवारातली, असं मला वाटतं काही आवश्यक नाही. नाराजी दूर झाली. नाराजी व्हायचा विषयच नाहीये, नाराज नव्हतोच नाहीये, करीतच राहील काम. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.